A1 स्वप्नात किचनमध्ये आज आपण पाहूया चौपटीने फुलणारी पांढरी शुभ्र पारंपरिक गव्हाची कुरडई. गहू कोणते घ्यायचे, कसे भिजवायचे आणि चीक कसा काढायचा याची सर्व सविस्तर डिटेल माहिती सांगितली आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण 1 किलोच्या प्रमाणात कुरडई बनवतो. यासाठी 1 किलो गहू मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले, म्हणजे यामध्ये काय धूळ वगैरे असते ती निघून जाते. 1 किलो सिहोर गहू मी इथे घेतलेला आहे. गहू हवं तर नॉर्मल गहू पण तुम्ही इथे घेऊ शकता. गहू सकाळी भिजवत घालायचे आणि रोज रात्री याच्यातले पाणी काढून टाकायचे, म्हणजे याच्यातला जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि आंबट वास कुरडईला लागत नाही. आता आजचा पहिला दिवस आहे. रात्री मी याच्यातले पाणी काढून घेणार आहे आणि पुन्हा नवीन पाणी याच्यामध्ये टाकून डब्याला झाकण लावून परत गहू भिजवायसाठी ठेवून देणार आहे. आणि आजचा तिसरा दिवस आहे. आपण झाकण काढून पाहूया. याच्यावर अशी ताम जमा झालेली असते, म्हणजे गहू आंबलेले असतात. तर याच्यातलं जे पाणी आहे ते पुन्हा आपण काढून टाकूया आणि नवीन पाणी याच्यात टाकून पुन्हा अजून 1 दिवस गहू भिजवून घ्यायचे. तर परफेक्ट कुरडई बनवण्यासाठी ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण कुरडई बनवाल तेव्हा या पद्धतीचा वापर नक्की करा, म्हणजे तुमची अगदी परफेक्ट अशी कुरडई तयार होईल. आता आजचा दिवस चौथा आहे आणि आपले गहू छान भिजलेले आहेत. एक दाणा मी दाबून पाहिला तर पटकन दाबला गेला आणि त्याच्यामधला चीक बाहेर निघाला, म्हणजे अगदी परफेक्ट असे गहू आपले भिजलेले आहेत. आता हे गहू आपण मिक्सरमध्ये थोडे थोडे करून बारीक करून घेऊया. थोडेसे गहू मी आधी मिक्सर जारमध्ये टाकून घेतले आणि याच्यामध्ये पाणी टाकून मग हे फिरवायचं, म्हणजे गहू पटकन फिरतात आणि याच्यामधला चीक बाहेर निघतो आणि पाणी टाकल्यामुळे तुमचे मिक्सरही खराब होणार नाही. एक स्टीलचे भांडे मी स्वच्छ धुवून आधी एका बाजूला ठेवून दिले आहे, म्हणजे बारीक केलेले गहू आपल्याला त्याच्यात लगेच टाकून घ्यायचे. अशा प्रकारे थोडे थोडे गहू घेऊन मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत आणि तयार झालेला चीक किती पांढरा शुभ्र आहे हे तुम्ही आता पाहू शकता. अगदी योग्य पद्धतीने गहू भिजवले तर असा छान पांढरा शुभ्र रंग कुरडईला येतो. 5 दिवससुद्धा तुम्ही गहू भिजवू शकता, पण 4 दिवसातसुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात कुरडई तयार होते. आता कुरडई बनवायसाठी गहू गाळायचे कसे ती प्रोसेस आता आपण पाहूया. पारंपरिक पद्धतीने जसे वस्त्रगाळ चीक गाळ केला जातो ते आपण पाहूया. यासाठी डब्याला मी एक कॉटनचा कपडा घट्ट असा बांधून घेतला आहे आणि थोडं थोडं करून चीक त्याच्यात टाकून तो चीक गाळून घेणार आहे. गहू बारीक केल्यानंतर ते आधी दुसऱ्या गाळणीने गाळून आणि मग कपड्याने गाळले तरी चालते, पण असे पटकन होते म्हणून मी डायरेक्ट कपड्यावर टाकून गहू छान गाळून घेणार आहे. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नात किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर या रेसिपी तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक देखील करा. आता थोडे थोडे करून सगळा चीक मी असा काढून घेणार आहे आणि वरती जो गव्हाचा चोथा निघतो तो हाताने दाबून दाबून त्याच्यातला चीक काढून घ्यायचा आणि जो चोथा असं तर कुरडई बनवताना 2-3 जणी मिळून कुरडया बनवल्या जातात, पण आज कुरडईचं सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व मी एकटीनेच केलं आहे. आणि चीक पटकन गाळले जावं यासाठी मी आणखीन एक पद्धतीचा वापर केला आहे, ती म्हणजे आधी आपण गाळलेला जो चीक आहे तो किती छान पांढरा शुभ्र आला आहे ते पाहूया. आता डब्याला मी कॉटनचा कपडा असा व्यवस्थित बांधून घेतला, बांधला म्हणजे असा व्यवस्थित अंथरून घेतला. आता त्याच्यात थोडा थोडा करून चीक मी टाकून घेणार आहे आणि ओढणी व्यवस्थित एकत्र करून त्याला असं दोन्ही बाजूनी फिरवून पटकन चीक गाळून घेणार आहे, म्हणजे चीक पटकन गाळले जाईल कमी मेहनतीमध्ये. आणि आता उरलेला जो चोथा असतो त्याच्यामध्ये पण चिकाचं बराच प्रमाण उरलेला असतो. तर काय करायचं, सर्व चीक व्यवस्थित जमा करायचा. सर्व चीक मी व्यवस्थित ओढणीमध्ये जमा करून त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घट्ट असे पिळून घेणार आहे, म्हणजे जो काही उरलेला चीक असेल तो सर्व याच्यामध्ये जमा होईल. चीक गाळताना प्रत्येक वेळी याच्यामध्ये भरपूर असे पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे चीक पटकन गाळला जातो. जास्तीत जास्त पाणी असणे यामध्ये गरजेचे असते, कारण पाणी नंतर वर उरते आणि चीक सगळा गाळ होऊन तळाशी जाऊन चिटकून बसतो. तर तुम्ही पाहू शकता की जो चोथा होतो त्याच्यामधून किती छान आणि किती प्रमाणात चीक असतो तो सर्व याच्यात गाळलेला गेला आहे. आता या चिकामध्ये भरपूर असे पाणी आपल्याला टाकायचे आणि हा चीक रात्रभरासाठी म्हणजे 12 तास आपल्याला असाच ठेवायचा आहे. आता झाकण लावून याला मी रात्रभरासाठी असंच सोडून देणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण झाकण काढून पाहूया
याच्यातला चीक सगळा खाली तळाशी लागलेला असतो आणि वर असे पाणी जमा झालेले असते. तर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे. जेवढे पाणी असेल तेवढे सगळे पाणी आपल्याला काढून टाकायचे. चीक खाली तळाशी अगदी घट्ट बसलेला असतो, तो आपल्याला एखाद्या चमच्यानी किंवा उलथण्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि हा चीक शिजवून घ्यायचा आहे. चीक शिजवण्याच्या आधी चीक मोजून घ्यायचा. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जेवढा चीक तेवढेच पाणी घालायचे. जर समजा याच्यात चुकूनही थोडेफार पाणी जास्त झाले तर आपली कुरडई बिघडू शकते किंवा कुरडईचे तुकडे वगैरे पडतात. त्यामुळे जेवढा चीक तेवढेच पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यासाठी इथे मी एक पातेलं घेणार आहे आणि त्या पातेल्याच्या साहाय्याने चीक सगळा मोजून घेणार आहे. आता पहा, सर्व चीक मी याच्यानंतर टाकल्यानंतर फक्त एक अगदी थोडंसं बोट खाली रिकामं राहिलं आहे. तर पाण्याचं प्रमाणही मी तेवढंच घेतलेलं आहे. आणि आता चीक शिजवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्याच्यात ते पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. पाणी छान व्यवस्थित नीट उकळलं गेलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. आता पाण्याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मी याच्यामध्ये तो चीक आता टाकून घेणार आहे. सर्व चीक एकचदा न टाकता थोडा चीक टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 2 जणी मिळून करत असाल तर खूपच सोयीस्कर होते, पण मी आता इथं एकटीच करते. तर थोडा चीक टाकून मी एका हाताने चीक टाकला आणि दुसऱ्या हाताने पटकन व्यवस्थित ढवळून घेतलं. जवळजवळ 20 मिनटं हा चीक आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. थोडा करून 3 वेळा करून असा मी याच्यामध्ये चीक टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला चांगली एक दणकून वाफ काढायची आहे. चीक घेरताना चाटूचा किंवा लाटण्याचा वापर केला जातो, पण मला या गोल चमच्याने खूप छान घेरता येतं, म्हणून मी इथे चमच्याचाच वापर केला आहे. आणि आता हळूहळू आपला चीक घट्ट असा दाटसर तयार झालेला आहे. चीक व्यवस्थित मी घेरून घेतला आणि याच्यावर आता मी झाकण ठेवून देणार आहे. आणि कुरडई करताना एक आणखीन महत्त्वाची टीप ती म्हणजे याचे भांडे जे असतात ते जर सुकले तर आपल्याला नंतर त्याचा घासायचा खूप त्रास होतो. त्यामुळे जे पण भांडे आहेत ते त्याचा वापर झाल्यानंतर पटकन पाण्यामध्ये एक टबमध्ये पाणी भरून ठेवायचं आणि पटकन ती भांडी लगेच भिजत ठेवायची. म्हणजे घासताना आपल्याला ती पटकन घासली जातात आणि मेहनतही कमी लागते. बरेच जण भांड्याला तेल चिटकू नये म्हणून तेल लावून ठेवतात, पण तेल लावायपेक्षा ही प्रोसेस मला जास्त सोपी वाटते, म्हणून मी ही तुम्हाला सांगितली. आता फक्त मी इथे साच्याला तेल लावून घेतले आहेत. सगळ्यात आधी या प्लेटला मी तेल चोळून घेतले आणि आतूनही सगळ्या बाजूला मी व्यवस्थित तेल लावून घेतलं, म्हणजे आपली कुरडई व्यवस्थित पडेल, चिटकणार नाही. तर आपला कुरडईचा घाटा आता व्यवस्थित तयार आहे आणि मी कडक उन्हामध्ये आता कुरडया पाडून घेणार आहे. यासाठी मी इथे कॉटनचा कपडा घेतला आहे. हवं तर तुम्ही प्लास्टिकचा कागदावर सुद्धा टाकल्या तरी चालेल. आता सर्व चीक मी याच्यामध्ये, चीक म्हणजे घाटा, याच्यामध्ये टाकून घेतला साच्यामध्ये आणि आता एक करून सर्व कुरडया पाडून घेतल्या. 1 किलोमध्ये जवळजवळ माझ्या इथे 120 कुरडया तयार झाल्या आहेत. कुरडया अगदी छान मोठ्या अशा कुरडया मी पाडून घेतल्या आहेत. जर तुम्ही लहान आकारामध्ये कुरडई बनवत असाल तर त्या 130 किंवा 150 कुरडयासुद्धा तुमच्या तयार होऊ शकतात. तर बघू शकता तुम्ही किती छान पांढऱ्या शुभ्र कुरडया आपल्या इथे तयार झाल्या आहेत. आता जवळजवळ 3 ते 4 दिवस मी या कडक उन्हाळ्यामध्ये वाळून घेणार आहे. आणि कुरडया वाळल्यानंतर आपण कुरडई तळून पण पाहूया. अगदी पाहता क्षणी आपल्याला पण करायचे मन होईल, इतक्या सुंदर या कुरडया तयार झालेल्या आहेत. यानंतर वाळवणची कुठली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही कुरडईची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे पण मला नक्की सांगा. रव्याची कुरडई आणि साबुदाणा बटाटा पापड कसा बनवायचा याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पाहाल. आणि 3 ते 4 दिवस छान कडकडीत उन्हात या कुरडया मी वाळून घेतल्या, छान वाळलेल्या आहेत. आता आपण या तळून पाहूया. यासाठी मी गॅसवर ठेवले आहे कढई आणि तेल छान तापवून घेतले आणि पहा, तेलामध्ये टाकताच कुरडई किती छान फुलून वर आली आहे. तर तयार झाली आहे आपली अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई. अशा बऱ्याच वाळवण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यासाठी चॅनलवर कनेक्ट राहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून कमेंट देखील करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि पाहत राहा आपले यूट्यूब मराठमोळी चॅनल A1 स्वप्नाज किचन.